तर मित्रांनो बघू शकता हे नदीचा परिसर आहे, इथे नदीचा परिसर आहे आणि स्मशानाची जागा आणि भगवान शंकर, जसं की मी मागच्या वेळी तुम्हाला समजून सांगितलं होतं की भगवान शंकराला कालदेवता म्हणतात, कालदेवता मुक्ती देणारी देवता. तर मुक्ती देणारी देवता असल्यामुळं नेहमी स्मशानाच्या बाजूला यांचं स्थान असतं, त्याच्यामुळं यांना कालदेवता म्हणतात. आणि असं आहे की हे मंदिरसुद्धा तुम्हाला माहीत आहे का नाही आहे मला माहीत नाही. जर तुम्हाला माहीत असलं तर कमेंट करा. या मंदिराबद्दल काही माहिती सांगणारं कोणी इथं उपलब्ध नाही आहे. तरी तुम्हाला जर याच्याबद्दल या मंदिराबद्दल जर अजून काही माहिती असली तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अजून काही असे मंदिरं असतील त्याबद्दलही तुम्ही मला माहिती सांगा, लोकेशन सांगा. आम्ही तिथे जाऊन त्या मंदिराची माहिती काढून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला लोकेशन टाका. त्या ठिकाणी जाऊन माहिती काढून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. चला तर या ठिकाणी आपण निरोप घेत आहोत. पैठणचं हे मंदिर सिद्धेश्वर मंदिर लक्षात ठेवा. आणि हो, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा.